नमस्कार. खरं तर खूप दिवसांनी आपण भेटतोय, पण अशी भेट होईल आणि आजचा हा व्हिडिओ बनवावा लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. खूप सारी हिंमत गोळा करून आणि मन घट्ट करून 3 महिन्यानंतर आज मी कॅमेऱ्यासमोर उभी आहे. नेहमी या कॅमेऱ्यामागे असणारा हसरा प्रेमळ चेहरा, माझ्या आयुष्यभराचा जोडीदार आज इथे नाहीये ही कल्पनासुद्धा खरं तर मला करवत नाहीये. पण शो मस्ट गो ऑन असं मनाशी पक्कं केलंय. त्याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रेड सॉइल स्टोरीज हे सिरीजचं स्वप्न मी कधीच बंद पडू देऊ शकत नाही. प्रत्येक व्हिडिओजमध्ये त्याचा श्वास आहे. ज्या मेहनतीने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी त्याने चॅनलला इथवर आणले, ती मेहनत मला वाया जाऊ द्यायची नाहीये. व्हिडिओजमध्ये मी ऑनस्क्रीन जास्त दिसत असले तरी त्याची सगळी मेहनत यामागे होती. जसं की शूटिंग, लाइटिंग, एडिटिंग, व्हिडिओ अपलोड, इंस्टाग्राम हँडलिंग. आज त्याच्याशिवाय हे घर सुनं सुनं वाटतंय. पण तरीही हिंमत न हरता मी हे चॅनल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की जुलै महिन्यात अचानक शिरीषला फिट आली आणि अवघ्या 15 दिवसात शिरीष आम्हाला कायमचं सोडून निघून गेला. हे सगळं इतकं अचानक घडलं की पुढचे कित्येक दिवस ही गोष्ट पचवणं खूप जड गेलं. डॉक्टरांनी ब्रेन ट्यूमर असं निदान केलं. एक अत्यंत तल्लख बुद्धीच्या प्रज्ञावान माणसाला नेमका मेंदूचा आजार व्हावा हेच मुळात आम्हाला न पटण्यासारखं होतं. शिरीषच्या मृत्यूने आम्ही परिवारच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरातली कितीतरी कुटुंब हळहळली. कितीतरी लोक भेटायला आले, मेसेजेस, सांत्वन आणि लेटर्स पण आले. पण दुर्दैवाने ह्या सगळ्यात असेही काही लोक होते ज्यांनी केवळ व्ह्यूजसाठी म्हणा किंवा स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा पण सोशल मीडियावर शिरीषच्या मृत्यूचा बाजार मांडला. ही बातमी त्यांनी इतकी भडकपणे व चुकीच्या मथळ्यांसह लोकांपर्यंत पोचवली. अशा संधीसाधू लोकांनी कधीही आम्हाला किंवा आमच्या कोणत्याही परिवारातील सदस्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट न करता मनाला वाटेल तशी विधाने केवळ काही व्ह्यूजसाठी केली. ज्यात आमच्या सुखी संसाराला कशी नजर लागली, डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत्यू झाला, कुटुंबाचे शिरीषकडे दुर्लक्ष झाले किंवा शिरीषने स्वतःच्या तब्येतीकडे कसे दुर्लक्ष केले, तसेच सोशल मीडियाच्या अतिवापराने किंवा अति स्क्रीन टाईममुळे ब्रेन ट्यूमर झाला, पुढे चॅनल बंद होणार का, पूजाताई आता पुढे काय निर्णय घेईल, निसर्गरम्य वातावरणात राहून सुद्धा आणि हेल्दी आहार असून सुद्धा एवढा गंभीर आजार कसा काय, असे कितीतरी चुकीचे व गंभीर आरोप आमच्यावर केले गेले. ह्या सर्व व्हिडिओजमुळे आमच्या दुःखात अजूनच भर पडली. पण अशा अविचारी आणि संधीसाधू क्रिएटर्सच्या अल्पबुद्धीची मला खरंच कीव करावीशी वाटते. खरंच एवढी माणुसकी हरवत चालली आहे का की एखाद्याच्या दुःखावर फुंकर घालणं तर सोडाच, पण ह्या सर्वाचा बाजार मांडून आपली पोळी बाजू पाळणाऱ्या लोकांची मला खरंच कमाल वाटते. रेड सॉइल स्टोरीजचे काम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जेव्हा मी घेतला तेव्हा ह्या सर्व प्रश्नांना सर्वात आधी उत्तर देणे गरजेचे आहे असं मला वाटलं. शिरीष आता आपल्यात नाही, पण जे सत्य घडलं ते सबस्क्रायबर्स म्हणून तुम्हालाही माहीत असणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच त्यासाठी हा व्हिडिओ मी आज करते. शेवटपर्यंत नक्की बघा. साधारणतः मार्च-एप्रिलपासून शिरीषला मध्ये मध्ये सर्दीचा त्रास सुरू झाला. कधी कधी थोडी डोकेदुखीसुद्धा होती. त्यावेळेला सुरुवातीला फिजिशियनकडे आणि नंतर ENT म्हणजेच नाक कान घसा तज्ज्ञ यांच्याकडे दाखवून त्याला सायनसायटिसचा त्रास आहे असं निदान झालं. त्याचे औषधोपचार सुरू असतानाच मे महिन्याच्या सुरुवातीला त्याला किडनी स्टोनचा त्रास सुरू झाला, ज्यामध्ये 11 mm स्टोन असल्यामुळे एक छोटी सर्जरी करून तो स्टोन काढण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आणि त्याप्रमाणे तातडीने सर्जरीसुद्धा झाली. स्टोनच्या सर्जरीनंतर शिरीष अगदी पहिल्यासारखा ठणठणीत झाला आणि डॉक्टरांच्या परवानगीने आम्ही श्रीजाच्या पहिल्या वाढदिवसाच्या तयारीला लागलो. श्रीजाच्या सुंदर वाढदिवसाचा व्लॉग तर तुम्ही पाहिलाच. त्या दिवशी मी सर्वात जास्त शिरीषला आनंदी पाहिलं. मुंबईवरून आल्यानंतर या सर्जरीमध्ये जो स्टेंट घातला जातो तो काढण्यासाठी डॉक्टरांनी आम्हाला बोलवलं होतं. त्याप्रमाणे तो स्टेंट काढून आम्ही घरी परतलो. श्रीजाच्या बड्डेचा व्हिडिओ एडिट करून तो अपलोड होईपर्यंत शिरीषला कसलाही त्रास किंवा सिम्पटम्स दिसले किंवा जाणवले नाहीत. त्याच्या मृत्यूच्या ठीक 15 दिवस आधी त्याला अचानक उलट्या आणि पित्ताचा त्रास सुरू झाला. चक्कर यायला लागली. पोटात अन्न पाणी टिकेना. अचानक बिघडलेली तब्येत आमच्यासाठी सुद्धा चक्रावणारी होती. त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट सुरू केली. याच दरम्यान त्याला पहिल्यांदा फिट आली. क्षणाचाही विलंब न करता त्याला गोव्यातल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जनकडे आम्ही घेऊन गेलो. त्यावेळी शिरीषला काही तासांच्या फरकाने फिट्स येतच होत्या. आमच्या घरात माझा मोठा दादा, माझी मोठी वहिनी आणि स्वतः प्राची म्हणजे शिरीषची बहीण हे सगळेच डॉक्टर असल्यामुळे कोणताही वेळ न काढता आम्ही तातडीने सिटी ब्रेन ही टेस्ट केली.
त्यावेळी शिरीषच्या फिट्सचा त्रास वाढला आणि तो अनकॉन्शियस झाला. सीटीचा रिपोर्ट आला, त्यात मेंदूमध्ये गाठ आहे आणि पाणी भरलंय असं न्यूरोलॉजिस्ट म्हणजेच मेंदूच्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. गाठ म्हणजेच ट्यूमर हा शब्द ऐकताच आम्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हे सगळं इतक्या अचानकपणे घडत होतं आणि त्यात शिरीष आमच्यासमोर अनकॉन्शियसपणे स्ट्रेचरवर पडून होता. तरीही अशा सिच्युएशनमध्ये मी माझा दादा आणि प्राची यांना फोन करून इकडची सगळी परिस्थिती नीट समजावून सांगितली. मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टर, न्यूरोलॉजिस्ट व न्यूरोसर्जन यांच्याकडे रिपोर्ट्स आणि शिरीषची कंडिशन सांगितली. परंतु गोवा ते मुंबई हा 8 ते 9 तासांचा बाय रोड प्रवास आणि त्यात अशक्य असा मुसळधार पाऊस, यामुळे शिरीषला बाय रोड नेणं तर शक्यच नव्हतं. दुसरा पर्याय होता तो एअर ॲम्ब्युलन्सचा. पण एअर ॲम्ब्युलन्सने अनकॉन्शियस पेशंटला शिफ्ट करता येत नाही असं जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्ही हतबल झालो. मग गोव्यातल्याच एका प्रायव्हेट हॉस्पिटलने आम्हाला शिरीषला गोवा मेडिकल कॉलेज म्हणजेच GMC बांबोळी येथे तातडीने शिफ्ट करण्यास सांगितले. कारण पश्चिम पट्ट्यातले बेस्ट न्यूरोसर्जन आणि न्यूरोलॉजिस्ट तिथेच होते. आम्ही तातडीने त्याला GMCला घेऊन गेलो. अवघ्या 2 ते 3 तासांमध्ये शिरीष कोमामध्ये गेला होता. शिरीषची क्रिटिकल कंडिशन पाहून तिथल्या डॉक्टरांनी 2 ते 3 तासाच्या आत त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन डोक्यामध्ये साठलेलं पाणी काढलं. त्यावेळी शिरीषची कंडिशन थोडी स्टेबल झाली, परंतु अजूनही तो शुद्धीवर आला नव्हता. त्याच दिवशी अथक 6 तासाच्या सर्जरीनंतर त्याच्या मेंदूमध्ये झालेल्या रक्ताच्या गाठीसुद्धा काढण्यात आल्या. 2 दिवसानंतर शिरीष शुद्धीवर आला आणि आमचा जीव भांड्यात पडला. तो आम्हाला ओळखायला लागला, त्याला सगळं समजायला लागलं. तेव्हा आम्हाला आणि डॉक्टरांना अजून पॉझिटिव्ह होप्स आले. 3-4 दिवसांनी शिरीषची प्रकृती स्टेबल झाल्यानंतर ट्यूमरचं ऑपरेशन म्हणजेच क्रॅनिओटॉमी करण्याचं ठरलं. अतिशय हाय रिस्क अशी ही सर्जरी होती. यावेळी आम्ही मुंबईतल्या नामांकित न्यूरोसर्जन्सकडे सुद्धा सेकंड ओपिनियनसाठी संपर्क केले आणि त्यांनी सुद्धा या सर्जरीसाठी आम्हाला गो ऑन असा ग्रीन सिग्नल दिला. या 2 दिवसांमध्ये GMCच्या डॉक्टरांची धावपळ, त्यांचं काम आणि डेडिकेशन बघून डॉक्टरांना देव का म्हणतात हे आम्हाला जाणवलं. तसंच शिरीषला बरं करून घरी पाठवू हा विश्वास आम्हाला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे आम्हालाही थोडी हिंमत मिळाली. जवळजवळ 7 ते 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर शिरीषच्या मेंदूमधील ट्यूमर काही अंशी काढण्यात डॉक्टरांना यश आले. परंतु हा ट्यूमर अत्यंत संवेदनशील आणि नाजूक अशा मेंदूच्या अत्यंत आतल्या भागात, ज्याला लेफ्ट थॅलॅमिक असे म्हणतात, अशा ठिकाणी होता आणि न्यूरोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार तो पूर्णपणे काढता येणं अशक्य होतं. कारण हा मेंदूचा अतिशय महत्त्वाचा भाग असतो जो संवेदना, अलर्टनेस, मेमरी, मोटर फंक्शनचे काम करतो. त्यामुळे हा ट्यूमर काढताना जरी कुठे धक्का बसला असता तरी शिरीषच्या जीवाला धोका होता. न्यूरोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार शिरीषच्या आजाराचं निदान हे थॅलॅमिक SOL विथ हायड्रोसेफॅलस असं होतं. SOL म्हणजेच मेंदूमध्ये जागा व्यापणारी गाठीसारखा भाग आणि त्यामुळे जमा झालेलं पाणी. तसेच या शस्त्रक्रियेत डॉक्टर केवळ 20 ते 30% ट्यूमर काढण्यातच यशस्वी झाले. कारण तो काढताना त्याच्या धक्क्यामुळे मेमरीवर किंवा चालण्या बोलण्याच्या हालचालीच्या कामावर त्याचा परिणाम झाला असता. सर्जरी सक्सेसफुल झाली, परंतु ट्यूमर पूर्ण न काढता आल्यामुळे तो पुन्हा कधीही वाढू शकतो ही भीती होतीच. तरीही आम्ही हिंमत हरलो नव्हतो. शिरीष बरा होणार आणि घरी येणार असं आमच्या मनाशी ठाम होतं. 2 ते 3 दिवसांनी शिरीषची प्रकृती सावरायला लागली. दिलेल्या औषधोपचारांना, एक्सरसाइजला शिरीष पूर्णपणे रिस्पॉन्स देत होता. हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला लागला होता. त्यामुळे आम्ही सुद्धा शिरीषच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह होतो. पण अचानक 4-5 दिवसांनी त्याला ताप येऊ लागला. लगेच ब्लड टेस्ट केल्या, फ्लुइड टेस्ट केल्या, युरिन टेस्ट केल्या, तर त्याच्या युरिन आणि मेंदूच्या पाण्यामध्ये सेव्हिअर इन्फेक्शन असल्याचं आम्हाला समजलं. जनरली अशा प्रकारच्या मोठ्या सर्जरीमध्ये इन्फेक्शन होतं. त्यात शिरीषची गाठ ही अत्यंत क्रिटिकल ठिकाणी आणि नॉन क्युरेबल प्रकारातली असल्यामुळे इन्फेक्शनला रोखणं फार कठीण होतं. त्यावेळी पुन्हा त्याला ICUमध्ये शिफ्ट करावं लागलं, कारण हळूहळू तो पुन्हा अनकॉन्शियस होऊ लागला होता. आणि शेवटी बरोबर 5 दिवसांनी तिथेच शिरीष आम्हाला कायमचा सोडून गेला. हे सगळं इतकं अचानक घडलं की अजूनही विश्वास बसत नाहीये की शिरीष आमच्यात नाही. आजही हे 15 दिवस एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे वाटतात. असं स्वप्न जे कधीतरी संपेल, पुन्हा एकदा नवीन पहाट होईल आणि शिरीष आधीसारखाच आमच्यासोबत असेल. पण दुर्दैवाने आता तसं कधीच होणार नाही. अगदी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईपर्यंत शिरीष त्याचे डेली रुटीन काम करत होता. आणि सर्वात महत्त्वाचं, हा ट्यूमर त्याला काही वर्षापासून नाही तर लहानपणापासून होता. पुढे बायोप्सी रिपोर्टमध्ये हे सिद्ध झालं.
पण दुर्दैवाने अशा प्रकारच्या ट्यूमरची लक्षणे जोपर्यंत तो पूर्णपणे वाढ होत नाही तोपर्यंत दाखवत नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत आम्हाला शिरीषच्या ब्रेन ट्यूमरबद्दल काहीच कळलं नाही. अगदी शिरीषला सुद्धा कळलं नाही. खरं तर हॉस्पिटलमध्ये ट्यूमरशी झुंज देत वर्षानुवर्ष अंथरुणाला खिळणारी माणसं मी त्या 15 दिवसात पाहिली. त्यांचं दुःख पाहून एवढं लक्षात आलं की या सगळ्या यातना भोगणं शिरीषच्या नशिबात नव्हतं. म्हणूनच अचानक चालता बोलता आमचा हसरा प्रेमळ शिरीष आम्हाला सोडून गेला. देवाने शिरीषला जन्मजा जरी कमी आयुष्य दिले असले तरी त्यातही तो खूप काही करून गेलाय. प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना एक कार्यसिद्धीस नेण्याच्या उद्देशाने येते. शिरीषने या चॅनलच्या माध्यमातून कित्येक कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध जोडले. कित्येकांसाठी हे चॅनल त्यांच्या दुःखावर फुंकर घालणारं थेरपी ठरलं. शिरीष हा केवळ आमच्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता कितीतरी घरातील सदस्यांचा मुलगा, भाऊ, नातू, काका बनला. एवढ्या कमी वयात खूप काही मिळून गेलाय. या दुःखातून आम्ही अजूनही सावरलेलो नाही. आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण श्रीजासाठी आता पुढील आयुष्य निर्धाराने आणि स्वावलंबी बनून जगणार आहोत. खरं तर या सगळ्यानंतर पुन्हा मुंबईत परतून पूर्वीचं आयुष्य आधीसारखं सुरू करण्याचा एक सोपा मार्ग माझ्यासमोर होता. पण शिरीषचं स्वप्न आणि ध्यास असलेलं आमचं हे लाडकं चॅनल पोरकं झालं असतं. आम्ही दोघांनी मिळून सुरू केलेला हा प्रवास त्याच्याशिवाय करणं खरंच खूप कठीण आहे. पण अशक्य नक्की नाही. आणि ह्या सर्वात तुम्ही कायम माझ्या पाठीशी आहात. सध्या तरी रेड सॉइल स्टोरीज हे एकमेव चॅनल माझ्या उत्पन्नाचं साधन आहे. त्यामुळे इथूनही पुढे हे चॅनल असंच चालू राहील आणि त्यासाठी तुम्ही जे प्रेम दिलेत ते असंच देत राहा. व्हिडिओजना लाईक आणि शेअर करा. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाहीये, त्यामुळे कृपया सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या सर्वातून मला आर्थिकदृष्ट्या खूप मदत होईल. खूप काही स्वप्न पाहिली होती, पण आता वडील व आई या दोन्ही जबाबदाऱ्या खंबीरपणे पार पाडत आपल्या चॅनलला सुद्धा खूप मोठं करायचं आहे. आणि हा खडतर प्रवास तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचा मायेचा व आधाराचा हात अखंड पाठीवर असू देत. आपण आजवर आम्हाला जे प्रेम दिलं ते असंच पुढे राहू देत. कायम पाठीशी राहा. धन्यवाद. शिरीष, नावाप्रमाणेच एखाद्या सुगंधी फुलासारखं जीवन जगलास. मन भरून स्वच्छंदी. मनाचा मोठेपणा, विनम्रता, निस्वार्थ, आनंदी, परोपकारी, आत्मसंतुष्ट आणि अमर्याद हुशारी अशा कितीतरी गुणांनी परिपूर्ण असा तू. तुझ्यासारख्या रुबाबदार आणि हुशार व्यक्तिमत्वाच्या प्रेमात मी कधी पडले माझं मलाच कळलं नाही. शाळा कॉलेजमधल्या ओळखीचं प्रेमात रूपांतर, पुढे लग्न संसार, त्यानंतर रेड सॉइल स्टोरीज या चॅनलची सुरुवात आणि मग आपल्या लाडक्या श्रीजा बाळाचा जन्म. खूप वेगाने हे सगळं डोळ्यासमोरून जातंय. एक उत्तम माणूस, जबाबदार मुलगा, परफेक्ट नवरा आणि जीवापाड काळजी घेणारा प्रेमळ बाबा अशा सगळ्याच भूमिका तू चोख निभावत होतास. का कुणास ठाऊक माझ्यासारख्या साध्या सरळ माणसांसाठी हे जग नाही असं कायम तुला वाटायचं. आणि कदाचित म्हणूनच नियतीने तुला एवढं कमी आयुष्य दिलं. कारण असं म्हणतात ना, चांगलीच माणसं देवाला सर्वात जास्त प्रिय असतात. चालतं फिरतं गुगल म्हणायचे सगळे तुला. कधीही काही प्रश्न विचारा, सगळ्यांचं सगळं तुझ्या वाचनात असायचं. रेड सॉइल स्टोरीजचा प्रवास सुरू करताना तू म्हणाला होतास, अभी नाही तो कभी नाही. तेव्हा मनात शंका होती, पण आज त्या वाक्याचा अर्थ कळतोय. इतक्या कमी वयात तू जे नाव मिळवलेस ना, ते अशक्य आहे. आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय या ध्येयाशी तू कायम ठाम राहिलास. रेड सॉइल स्टोरीज हे चॅनल आपल्यासाठी नुसतं चॅनल नसून खरं तर आपलं पहिलं अपत्य आहे. कारण चॅनल सुरू केल्यापासून मॉनिटाईज होण्यासाठी सुद्धा बरोबर 9 महिन्यांचा काळ लागला. सेव्हिंग केलेली पै मोडून आपण प्रामाणिकपणे शूट करत राहिलो. पण जशी गाडी रुळावर आली त्यानंतर आपण कधी मागे वळून पाहिलंच नाही. कितीतरी अवॉर्ड्स, कितीतरी शो सोबत केले. आता कुठे आपल्या संसाराचा गाडा नीट चालू लागला होता आणि अचानक एक चाक निखळून पडावं तसं तुझं जाणं झालं. श्रीजाच्या जन्मानंतर माझ्या आईला अचानक जावं लागल्यामुळे त्यावेळी माझी आणि श्रीजाची तूच आई बनलास. हे सगळं कसं विसरू मी. रेड सॉइल स्टोरीजची संपूर्ण टेक्निकल बाजू तो एकट्याने समर्थपणे सांभाळायचास. शूटिंग, एडिटिंग, व्हिडिओ अपलोडिंग, इंस्टाग्राम हँडलिंग, सेटअप करणं, सगळ्याच बाजूत तू परिपूर्ण होतास. मी रेसिपी करत असताना तुझे अचूकपणे पण तितकेच प्रभावीपणे टिपलेले शॉट्स, वास्तववादी चित्रण, निसर्गाला अगदी लिलया कॅमेरामध्ये टिपणे आणि हे सर्व अगदी चपखलपणे एडिटिंग करून प्रेक्षकांसमोर पोहोचवणं, हे सगळंच खूप कमाल होतं.
या प्रवासाला 3 वर्ष पूर्ण झाली. एका मागोमाग एक व्हिडिओ येतच राहिले. पण एक दिवस तुला श्रद्धांजली वाहणारा व्हिडिओ करावा लागेल असं स्वप्नात सुद्धा मला वाटलं नव्हतं. तुझ्या जाण्यानंतर अनेकांची मने हळहळली. कित्येक जण घरची व्यक्ती गेल्याप्रमाणे दुःख सागरात बुडाले. आज हे चॅनल पुन्हा सुरू व्हावे म्हणून कितीतरी लोक माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत. आणि ह्या सगळ्याचं श्रेय तुलाच जातं. कारण तू जसा स्क्रीनवर होतास खऱ्या आयुष्यातही अगदी तसाच होतास. साधा, सरळ, प्रेमळ, मन मिळावून. तुझ्या अचानक जाण्याने जेव्हा मी कोलमडून गेले होते तेव्हा कित्येकांनी मला सांत्वनपर मेसेजेस केले. त्यातली एक ओळ माझ्या मनावर सकारात्मक प्रतिमा उमटवून गेली आणि ती म्हणजे आध्यात्मिक उन्नती झालेले काही शुभ्र आत्मे अल्पायुषी जीवन निवडून जन्माला येतात. या एका वाक्याने माझ्या कोमेजून गेलेल्या मनाला नवीन उभारी आली. तू नाहीस हे मी मानतच नाही. मला माहिती आहे तू अजूनही इथेच माझ्यासोबत आहेस, माझा हात घट्ट धरून. आई बाबांना सांभाळायचे, प्राचीचं लग्न, श्रीजाला खूप शिकून मोठं करायचे, राजा मुगलीला जपायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं माझं लाडकं रेड सॉइल स्टोरीज चॅनल खूप मोठं करायचंय. त्यामुळे तू या सगळ्या प्रवासात मला एकटीला सोडून कधीच जाणार नाहीस हे मला माहीत आहे. या जन्मात तुझी पत्नी होण्याचं सौभाग्य मला लाभलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. पुढचा प्रत्येक जन्म परमेश्वराने जोडीदार म्हणून मला तुझ्याच सोबत द्यावा हे परमेश्वराकडे मागणं आहे. आपली राहिलेली स्वप्न पुढच्या जन्मात एकत्रितपणे नक्की पूर्ण करू. कायम पाठीशी राहा. तुझी आणि फक्त तुझीच चिऊ.